सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. साल 2012 स्पेनमध्ये क्रॉस कंट्री रनिंगची स्पर्धा आयोजित केली होती. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या या स्पर्धेमध्ये विविध देशातून आलेले धावपटू धावत होते. पण सर्वात पुढे अव्वल क्रमांकावरती धावत होता तो केनियाचा धावपटू अबेल मुताई. आपल्या प्रचंड चपळतेनं त्यानं अन्य प्रतिस्पर्धी धावपटूंना खूप अंतर मागे सोडलं होतं. अवघ्या काही क्षणामध्ये तो आता अंतिम सीमारेषा पार करणार आणि विजेता ठरणार हे चित्र अगदी स्पष्टच होतं. प्रेक्षकांचा प्रचंड मोठा जल्लोष चालला होता. सर्वच जण अबेल मुताईसाठी टाळ्या वाजवत होते, त्याला प्रोत्साहन देत होते. पण शेवटच्या क्षणाला काहीतरी गोंधळ झाला. अंतिम सीमारेषा नक्की कुठे आहे हे अबेल मुताईला समजलंच नाही. अन्य प्रतिस्पर्धी धावपटू हे तर खूप अंतर मागे होते. आपण ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे असा गैरसमज होऊन अंतिम सीमारेषेच्या काही मीटर अंतर अलीकडेच तो धावायचा थांबला. प्रेक्षकांचा जल्लोष चालूच होता. त्यांच्या दृष्टीने अबेल मुताई हा विजेताच होता. पण तेवढं पुरेसं नव्हतं. स्पर्धेच्या नियमानुसार विजेता व्हायचं असेल तर अंतिम सीमारेषा पार करणं हे गरजेचं होतं. आणि ती अंतिम सीमारेषा ही काही मीटर अंतर अजून दूर होती. मागून धावत येणाऱ्या प्रतिस्पर्धी धावपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होता स्पेनचा धावपटू इवान फर्नांडिस. अंतिम सीमारेषेबाबत अबेल मुताईच्या मनामध्ये निर्माण झालेला गैरसमज इवान फर्नांडिसच्या चटकन लक्षात आला. आता खरं तर त्याच्या बेसावतपणाचा फायदा घेत त्याला मागे टाकून अंतिम सीमारेषा पार करून विजेतापद मिळवणं हे खरं तर इवान फर्नांडिसला सहज शक्य होतं. पण त्यानं तसं केलं नाही. तो अबेल मुताईला उद्देशून जोरात ओरडला, अरे धाव धाव, अजून अंतिम सीमारेषा ही खूप पुढे आहे. तो स्पॅनिश भाषेमधनं ओरडला. पण अबेल मुताईला तर स्पॅनिश भाषा ही येतच नव्हती. तो नक्की काय म्हणतोय हे अबेल मुताईला समजलंच नाही. इवान फर्नांडिस हा अबेल मुताईच्या जवळ पोहोचला होता. आपण अबेल मुताईला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते त्याला समजत नाहीये हे इवान फर्नांडिसच्या लक्षात आलं. आणि मग इवान फर्नांडिसनं अबेल मुताईला एक धक्का दिला आणि अक्षरशः धक्का देत देत ढकलत त्यानं अबेल मुताईला त्या स्पर्धेच्या अंतिम सीमारेषेपर्यंत आणलं. त्याला प्रथम क्रमांकावरती सीमारेषा पार करायला लावून मग स्वतः दुसऱ्या क्रमांकावरती त्यानं ही अंतिम सीमारेषा पार केली. अबेल मुताई हा त्या स्पर्धेचा विजेता ठरला होता. तर दुसऱ्या क्रमांकावरती उपविजेता होऊन देखील इवान फर्नांडिसनं साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बक्षीस वितरण समारंभानंतर एका पत्रकारानं इवान फर्नांडिसला विचारलं की तू असं का केलंस, तू त्याला का जिंकू दिलंस? त्यावरती इवान फर्नांडिसनं उत्तर दिलं, मी एक स्वप्न पाहिलेलं, एक अशा जगाचं, एक अशा समाजाचं स्वप्न जिथं प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाला मदत करतोय, सहकार्य करतोय. आज खरं तर मी काहीच केलं नाही. आम्हा सगळ्यांना खूप अंतर मागं टाकून तो प्रचंड पुढे निघून गेला होता. खरं तर तो विजेता ठरलाच होता. फक्त त्याला अंतिम सीमारेषा कुठे हे कळलं नव्हतं. मी फक्त त्याचा तो गैरसमज दूर करण्यात त्याची मदत केली. त्यावरती त्या पत्रकाराने इवान फर्नांडिसला पुन्हा विचारलं, पण आज खरं तर ही स्पर्धा जिंकायची तुम्हाला चांगली संधी होती. जर तुम्ही आज ही स्पर्धा जिंकली असती तर विजेता पदाचं सुवर्ण पदक हे त्याच्या जागी तुम्ही स्वीकारलं असतं. त्यावरती इवान हसून म्हणाला, असं विजेतेपद मिळवण्याचा काय उपयोग जे माझं नव्हतंच. आणि ते सुवर्ण पदक मी स्वीकारलं असतं, पण माझ्या मनानं स्वीकारलं असतं का? प्रामाणिकपणे वागून दुसऱ्यांना मदत करण्याचे जे माझ्या आईनं माझ्यावर संस्कार केलेले आहेत, त्या माझ्या आईला ते सुवर्ण पदक पाहून आनंद झाला असता का? आणि जर माझ्या आईनं माझ्यावर केलेले संस्कार आज जर मी माझ्यात रुजवू शकलो नसतो तर ते मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवणार होतो? इव्हाननं स्पर्धेच्या दरम्यान केलेल्या कृतीने आणि नंतर दिलेल्या या उत्तराने साऱ्या जगालाच एक बोधप्रद आणि प्रेरणादायक संदेश दिला. केवळ स्वतःचाच विचार करत स्वार्थीपणाने जगणाऱ्या आजच्या या जगामध्ये इवान फर्नांडिसची ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी
आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.